हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डे 4. सो आज आपला फोकस पूर्ण राहणार आहे आपल्या कोर स्ट्रेंथवर आणि डिटॉक्सिकेशनवर. सो सगळ्यात पहिले आपण वॉर्मअप करूया. वॉर्मअप करण्यासाठी आपले हात समोर आणायचेत. इनहेल करत वरती न्यायचेत, एक्झेल करत खाली 10 वेळेस करणार आहोत. इनहेल अप, एक्झेल डाऊन. 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, रिलॅक्स. रिस्ट रोटेशन करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Anti clockwise. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता नेक्स्ट वॉर्मअप एक्सरसाइज. यासाठी काय करायचंय, आपल्या गुडघ्यावरती उभं राहायचंय. एक पाय आपला बाजूला आणि जो आपला बाजूला पाय आहे तिकडे आपल्याला बेंड व्हायचंय असं. 10 रिपिटेशन करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. दुसऱ्या साइडनी. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. पाय आपण आता समोर करणार आहोत. आता आपण करणार आहोत बॅक ट्विस्ट असं. 1 2 10 रिपिटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता आपण करणार आहोत साइड ट्विस्ट असं. 1 2 10 रिपिटेशन. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. एक पाय आपला समोरच ठेवणार आहोत. इनहेल अप, एक्झेल डाऊन. 5 रिपिटेशन. 1 2 3 4 and 5. दुसरा पाय सरळ. 1 2 3 4 and 5. रिलॅक्स. आता आपण करणार आहोत आसन. ओके, सो आज पहिलं आसन आहे आपलं, ज्याचं नाव आहे कॅट काऊ, ज्याला बरेच लोक वॉर्मअप मध्ये पण कन्सिडर करतात. कॅट काऊ करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्या गुडघ्यांवर उभं राहायचंय. गुडघ्यांच्या मध्ये थोडंसं अंतर ठेवायचंय. आपले दोन्ही हात आपल्या शोल्डर लाईनच्या एक्झॅक्ट खाली, ना असे पुढे ना असे मागे, एक्झॅक्ट खाली. थोडे आपण पाय मागे नेऊ शकतो. इनहेल करत आपल्याला आपली चीन आपल्या चेस्टला लावायची आहे. एक्झेल करत बाहेर असं आपण करणार आहोत 10 वेळेस. इनहेल इन,
एक्झेल आउट. कॅट कावने आपली पूर्ण जी स्पायनल आहे, स्पायनल कॉर्ड, ती ट्विस्ट होण्यास मदत होते. ओके. स्पायनल कॅट काऊ केल्याने, याला मराठीत मार्जरी आसन पण म्हणतात, कॅट काऊ केल्याने जी आपली पूर्ण बॅक आहे ती आपली स्पायनल कॉर्ड ट्विस्ट होण्यास मदत होते. आपण जे कंटिन्यू बसून राहतो किंवा काहीच हालचाल करत नाही, त्यामुळे आपली जी स्पायनल कॉर्ड आहे ती एकदम स्ट्रेट राहते, त्यामुळे त्यांना क्रॅक येतात. त्यामुळे त्याची थोडी हालचाल झाली पाहिजे म्हणून कॅट काऊ हे आसन करतात. त्याने आपल्याला बॅक पेन असेल तर तुम्ही हे नक्की करा. कंबरदुखी तुमची ह्याने नक्की कमी होईल. आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या आसनाकडे, ज्याचं नाव आहे नौकासन, ज्याला बोट पोज असे सुद्धा म्हणतो आपण. 2 व्हॅरिएशन मी दाखवते, तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे ते तुम्ही करा. सगळ्यात पहिले आपला पाय असा बेंड करून घ्यायचा आहे, मागे असं बेंड व्हायचंय पाय, आणि आपली हात पण स्ट्रेट. या पोझिशन मध्ये आपण 30 सेकंड राहणार आहोत. जेव्हा आपण नौकासन करतो तेव्हा जो हा माझा पार्ट आहे कोर, पोटाचा, त्याला खूप स्ट्रेंथ मिळते. त्याचबरोबर माझ्या थाईजला, माझ्या अँकल्सला, माझ्या पिंड्यांना, त्यांना पण स्ट्रेंथ मिळते. ओके, रिलॅक्स, दोन्ही पाय सरळ. आता मी दाखवते तुम्हाला याचं दुसरं व्हॅरिएशन, ते जास्त बेनिफिशियल आहे. सगळ्यात पहिले जमिनीवर झोपून जायचं, आपले पाय आपल्याला 60 डिग्री मध्ये उचलायचे, त्याचबरोबर आपल्या हातांना त्याच्या पॅरलल लावायचे. असं होल्ड, रिलॅक्स. 5 सेकंदचा ब्रेक घ्यायचा आहे. 1 2 3 4 5. ओके, सो आपलं नेक्स्ट आसन आहे अर्धमत्स्येंद्रासन. त्यासाठी डावा पाय आपण असा आपल्या उजव्या हिपच्या बाजूला ठेवणार आहोत. उजवा पाय आपण आपल्या गुडघ्याच्या बाजूला आरामात ठेवून द्यायचा आहे. आता आपल्याला डाव्या हाताने आपल्या उजव्या पायाला असं पुश करायचंय, थोडंच पुश करायचंय, जेंटली, एकदम जास्त नाही, ज्याने आपली स्पायनल कॉर्ड आहे ती ट्विस्ट होईल, एवढंच. आपला उजवा हात मागे आणि मागे पाहत राहायचंय. अर्धमत्स्येंद्रासननी आपल्या बॅकला खूप छान ट्विस्ट मिळतो. होल्ड करायचंय 30 सेकंड.
रिलॅक्स. आता आपण दुसऱ्या साइडनी करणार आहोत. आता उजवा पाय फोल्ड करायचा आहे. होल्ड. रिलॅक्स. दोन्ही पाय समोर, दोन्ही हात मागे. 5 सेकंदचा आपण ब्रेक घेणार आहोत. रिलॅक्स. सो आता आपण करणार आहोत उष्ट्रासन. उष्ट्रासन करण्यासाठी परत एकदा आपल्याला आपल्या वज्रासन मध्ये बसायचं आहे. आता आपण हळूहळू गुडघ्यांवरती येणार आहोत. पायांमध्ये थोडा डिस्टन्स ठेवायचा आहे. मी याच्यात तुम्हाला 3 व्हेरिएशन दाखवणार आहे. तुम्हाला जे इझी वाटेल, जे छान कम्फर्टेबल वाटेल तुमच्या बॉडीला, ते तुम्ही करायचं आहे. सगळ्यात पहिलं व्हेरिएशन म्हणजे आपल्या कमरेवरती हात ठेवायचे आणि फक्त आपल्याला बॅक बेंड करायचं आहे असं. ओके. याचं दुसरं व्हेरिएशन म्हणजे आपला उजवा हात आपल्या उजव्या पायावर ठेवून द्यायचा आहे आणि डावा हात आपला असा मागे टाकायचा. होल्ड. आणि ह्याचं तिसरं व्हेरिएशन, याचं मेन व्हेरिएशन आहे, ते आहे उजवा हात उजव्या पायावर, डावा हात डाव्या. हे झालं मेन उष्ट्रासन. रिलॅक्स. तुम्हाला जे छान वाटेल ते तुम्ही करू शकता. ओके. उष्ट्रासन केल्यानंतर आपण नेहमी बालासन करतो, त्यामुळे इनहेल अप, एक्झेल डाऊन. ही आहे रिलॅक्सिंग पोज. आता आपण करणार आहोत धनुरासन. धनुरासन करण्यासाठी आपण पोटावरती झोपायचं, एकदम रिलॅक्स. ठीक आहे. आता आपले पाय आपल्या बॉडीच्या जवळ आणायचे, आपल्या हिप्सच्या आपल्या पायांना असं पकडायचंय, एकदम मस्त पकडून घ्यायचंय. इनहेल करायचंय आणि एक्झेल करत आपली चेस्ट वर उचलायची. आता आपले पाय रिलॅक्स. हे केल्यानंतर मकरासन करणार आहोत आपण. मकरासन करण्यासाठी हात एकमेकांवर ठेवून द्यायचे, आपला गाल ठेवून द्यायचा आहे, पायामध्ये डिस्टन्स. अजून एकदा करणार आहेत आपण हे धनुरासन.
रिलॅक्स. मकरासन. ओके, आजचं लास्ट आसन आहे ज्याचं नाव आहे पवन मुक्तासन. पवन मुक्तासनसाठी आपल्या पाठीवरती झोपायचंय. पाठीवरती झोपायचंय. आता एक पाय फोल्ड करायचा आहे आणि दुसरा पाय आपल्याला आता पायांना हक करायचंय. असं इनहेल करायचंय, एक्झेल करत एकतर आपली डाव्या बाजूने उठायचंय. ओके, सो आपण आजचा प्राणायाम पाहणार आहोत आता. सो आजचा प्राणायाम आहे कपालभाती प्राणायाम. कपालभाती प्राणायाम करण्यासाठी तुम्ही कोणत्या पण कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसू शकता. मी अर्ध पद्मासन घालणार आहे. दोन्ही हात ज्ञानमुद्रेमध्ये. कपालभाती करताना आपण श्वास घेणार आहोत, इनहेल, आणि आपण स्ट्रोक करणार आहोत. म्हणजे आपलं जे पोट आहे तिथून आपला श्वास बाहेर फेकायचा आहे फोर्सफुली. आणि इनहेल आपल्याला नॅचरली करायचं आहे, एक्झेल आपल्याला फोर्सफुली करायचं आहे. एका इनहेलमध्ये आपण स्टार्टिंगला 30 स्ट्रोक करणार आहेत. मी पहिले 5 करून दाखवते. इनहेल करणार आहोत अँड एक्झेल. ओके, असं स्टार्टिंगला 30 स्ट्रोक करणार आहोत. मग हळूहळू 50, मग 60. स्टार्टिंगला एकदम 60-90कडे नाही जायचं. पहिले 30 स्ट्रोक. एकदम स्पीड आपली कॉन्स्टंट पाहिजे. असं नाही केलं तरी चालतं. फक्त फर्स्ट टू 30 आपली स्पीड एकदम कॉन्स्टंट पाहिजे. आणि असे झटके पण नाही द्यायचे. एकदम पूर्ण बॉडी आपली कम्फर्टेबली ताट बसायचं आहे. आणि स्टार्ट करूया. इनहेल, स्टार्ट. रिलॅक्स. अजून एकदा. लास्ट बट नॉट द लिस्ट आपण करणार आहे शवासन. शवासन करण्यासाठी मॅटवर कम्फर्टेबली झोपायचं आहे. दोन्ही पायामध्ये गॅप, दोन्ही हाताचे तळवे आकाशाकडे, पूर्ण बॉडी रिलॅक्स. आपली मान एक साईडला झुकलेली. कशाचाही विचार न करता आपण शांत 5 मिनिट आराम करणार आहोत. डाव्या बाजूने उठायचं आहे. आय होप तुम्ही ही सिरीज एन्जॉय करत असाल. मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी अजून काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे किंवा तुम्हाला अजून कशा संदर्भात व्हिडिओ हवे आहेत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.